देऊळ बंद हा मूवी प्रत्येक स्वामी भक्तांनी नक्कीच पाहिलेला आहे. पण हा मूवी बनवण्यामागची कथा काय आहे ते आज जाणून घेऊया. स्वामींचं साधं नाव जरी घेतलं तरी आतून एक ऊर्जा, एक शक्ती जाणवते. पण आजचा अनुभव एका अशा व्यक्तीचा आहे ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असा स्वामींसोबत कधीच संबंध आला नव्हता. तर मग अशा व्यक्तीने देऊळ बंद सारखा चित्रपट कसा काय बनवला याच्या मागील पूर्ण स्टोरी जाणून घेऊयात. तर हा अनुभव आहे प्रवीण तरडे यांचा. त्यांचा स्ट्रगल पिरियड चालू असतानाचा. त्यांचा खरं तर देव वगैरे या गोष्टीवर कधीच फारसा विश्वास नव्हता. कधीतरी पूजा करणं वा आठवड्यातून कधीतरी एखादा उपवास करायचं अशी काहीतरी त्यांची मानसिकता होती. एकदा प्रवीण तरडे मुरलीधर गोंडल नावाच्या एका व्यक्तीच्या कार्यक्रमाचे मॅनेजमेंटचं काम पाहू लागले. तर तिथेच त्यांची भेट नितेश कोंडारकर म्हणून एका व्यक्तीसोबत झाली. बोलता बोलता त्यांनी सहज प्रवीण तरडे यांना सांगितलं की माझ्या ओळखीच्या एका गृहस्थ आहे, त्यांना डॉक्युमेंटरी बनवायची आहे, तर तुम्ही त्यांना एकदा जाऊन भेटा. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक दिवस प्रवीण तरडे त्या व्यक्तीला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले. कैलास वनी असं त्या व्यक्तीचं नाव होतं. ऑफिसमध्ये प्रवीण गेल्यानंतर तिथे त्यांना त्यांच्या मागे एक मोठा स्वामींचा फोटो लावलेला दिसला. कैलास वानी त्यांना म्हणाले की स्वामी समर्थ याबद्दल तुम्हाला तर माहितीच असेल, मला स्वामी समर्थांवरच सिनेमा बनवायचा आहे. प्रवीण तरडे यांना मात्र स्वामी समर्थाबद्दल काहीच माहिती नव्हते. समर्थ म्हणल्यावर त्यांना रामदास समर्थ वगैरे असं काहीतरी डोक्यात आलं. तरीही त्यांनी त्यांच्या मागे असलेल्या त्या स्वामींच्या फोटोला नमस्कार केला. हे पाहून कैलासवानी यांना छान वाटलं की छान, एकदम देवभोळा आणि स्वामींना मानणारा असा माणूस ते प्रवीण तरडे यांना समजू लागले. ते त्यांना म्हणले की यांच्यावरच डॉक्युमेंटरी बनवायची आहे. 5-1 लाखाचं बजेट आहे आणि सोबतच प्रणित कुलकर्णी म्हणून गीतकार आहेत. यावर विचार बघूत काहीतरी असं उत्तर प्रवीण तरडे यांनी त्यांना दिले. त्यावर ते म्हणले की आपल्याला उद्याच नाशिक येथे निघायचं आहे, तर तुम्ही ते स्टोरी वगैरे यावर विचार करा आणि ते तयार करून ठेवा. प्रवीण तरडे ठीक आहे असं म्हणून निघालेत. दुसऱ्या दिवशी सकाळीच कैलासवानी यांचा फोन त्यांना आला. तेव्हा प्रवीण झोपेतूनही उठलेले नव्हते. फोन करून ते त्यांना म्हणले की चला, आपल्याला नाशिकला निघायचं आहे आणि पिंपरी चिंचवडला जाऊन तिथून पुढे माझा एक मित्र आहे, त्यालाही घेऊन आपल्याला पुढे मग नाशिकला निघायचं आहे. प्रवीण घाईघाईत उठून हातपाय धुवून लवकर तयार झाले. त्यांनी आंघोळही केली नाही आणि कैलासवानी हे त्या गाडी घेऊन त्यांच्या घरी पोहोचले आणि ते तिघे तिथून नाशिकला जायला निघाले. त्या दिवशी एकदम प्रवीणची तब्येतही ठीक वाटत नव्हती. त्यांना उलटी आल्यासारखं असं होऊ लागलं गाडीमध्ये. तसं जाणवताच ते लगेच झोपून गेलेत आणि डायरेक्ट नाशिक आल्यावरच त्यांचा डोळा उघडला. पाहिलं तर तेव्हा ते गुरुमाऊलीच्या मठात होते. तिथे गाडीतून उतरताना कैलासवानीने त्यांना विचारले की मग डायरेक्टर साहेब विचार केला आहे ना? त्यावर प्रवीण त्यांना म्हणले की हो, स्टोरी एकदम रेडी आहे. ते हातपाय धुवत होते आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की एकदम रांगा वगैरे असतील आणि त्यात आरामात अर्धा तास निघून जाईल आणि तेवढ्यात मी एखादी भन्नाट आयडिया काढेल. हातपाय धुवून झाले की तेवढ्यात त्यांना एक माणूस घाईघाईत आला आणि त्यांना म्हणला की लवकर पुढे चला, रांगा थांबवल्या आहेत आणि तुम्हाला लगेच आत बोलवलं आहे, पटकन चला. त्यानंतर वाटलं की पूजा अर्चा यात माऊलींचा थोडा वेळ घालवतील, तर कशाचं. आत जाताच अगदी 30 सेकंदात गुरुमाऊली त्यांच्या समोर येऊन बसलेत आणि म्हणलेत की सुरू करा. त्यावर सोबतचे दोघंही प्रवीणकडे बघत होते. त्यावर प्रवीण माऊलींना म्हणाले की काय? तर ते म्हणले स्टोरी सांगणं सुरू करा. खरं तर त्यांनी काहीही विचार केलेला नव्हता स्टोरीबद्दल आणि काय बोलावं त्यांना काहीच समजत नव्हते. पण त्यांनी बोलणं चालू केलं की एक शास्त्रज्ञ असतो, त्यांना तुमचे ते स्वामी काही आवडत नसतात. त्यावर त्यांना एकदम लक्षात आलं की आपण तुमचे स्वामी असं बोलून गेलो. त्यांनी लगेच जीभ चावली आणि ते लगेच म्हणले की आपले स्वामी. स्टोरी पुढे सांगत गेले की शास्त्रज्ञ हा नास्तिक असतो, त्याचा देवावर विश्वास नसतो आणि असंच काहीच डोक्यात नसताना ते पूर्ण स्टोरी सांगत गेले. पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर गुरुमाऊली यांनी प्रवीण यांना विचारले की खरंच तुम्ही स्वामीबद्दल याआधी ऐकलेले आहे? त्यांना खरंच मानता आणि विश्वास ठेवता त्यांच्यावर? स्वामी माऊलींना सगळं कळलेलं होतं. पण अशा प्रकारे स्वामींनीच प्रवीण यांना बुद्धी देऊन हा चित्रपट बनवून घेतला, असा त्यांना आलेला हा स्वामी अनुभव आहे.